हॅलो हॅलो गोविंद महाराज संपर्कर त्यांना संपर्क दत्तात्रय महाराज झळे म्हणून बेकर
हेलो संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे संत
कल्पना पाहिजे नाही दे सारो
संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. इहलोकी तोची सर्वाभती सम, इहलोकी तोची सर्वाभती सम, शरीराचा भ्रम नेकदा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. नामा म्हणे गाय दूध एक सार, नामा म्हणे गाय दूध एक सार. साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. विठ्ठला विठ्ठला.
तप्रविश्य मम वाचि इमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणः श्रवणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय बाहु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम कलारत्न जीवो धरार्थावत कलांकांक तेजोदि कामोदि वक्त्रम खलानेश बाधा पुनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय तुमचा अनुग्रह लादलो पावन चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शिवेला
भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयाची आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आगवे जीवेशिये वक्तृत्वा गोडपणी अमृताचे वारुके म्हणे रस होते ओळंगणे अक्षरासी बाबाचे अवतरविती निज खून आता चढी संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जैर दई गिवसो निठाय एवढी भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोने आता मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ते नमस्कारोनि आता विठ्ठल संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाना कलियुगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन निरूपणाकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त असणारे संत शिरोमणी नामदेवराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा अभंग आहे विठ्ठल. आणि आजच्या अभंगामध्ये नामदेवराय संत संगतीचा महिमा संत संगतीची अनुभूती तुमच्या आमच्याकडता सांगतायत. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा. अनेक वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भक्ती उत्सव ज्ञान यज्ञ आणि हा ज्ञान यज्ञाकरता उपस्थित आपण सर्व भाविक सज्जन आणि या सेवेसाठी महाराज महत्वाचे काहीतरी पैलू असतात. भगवान परमात्मा 10व्या अध्यायामध्ये म्हणतात, जे माझं नामस्मरण करतात, जे माझी भक्ती करतात, ज्यांच्या हृदयामध्ये सतत माझं नामस्मरण आहे ते माझ्या विभूती आहेत. 10व्या अध्यायामध्ये अशा महाराज या ठिकाणी महान विभूती आलेल्या आहेत. आज साक्षात माझ्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरी आलेली आहे. नाना या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठल महाराज काही जणांकडे बघितल्याच्या नंतर आपल्याला परमार्थ करा वाटतो. ते महात्मे कसे असतात? सिद्ध महात्मे असतात. 7व्या अध्यायामध्ये एक ओवी आलेली आहे. मज अमुपा मापका सुवावी, मज व्यक्ता व्यक्त का मानावी, सिद्ध असता का निमावे साधनावरी. अशा महात्म्यांच्या संगतीत गेल्याच्या नंतर आपल्याला परमार्थ करा वाटतो. महाराज कसा करा वाटतो? ते काय करतात? ते आपल्यासाठी करतात. आपण त्या आपल्यामुळं करावं, त्यांच्याकडे बघून आपण काहीतरी करावं याच्यासाठी ते करतात. हो, भगवान परमात्मा म्हणतात, यद्यदाचरती श्रेष्ठांस्तत् देवी तरोजनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तद अनुवर्तते. येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ. त्यांचं ते करतात म्हणून आपण सर्व करतो. आणि हा असा जमलेला समाज. खर तर माझं या ठिकाणचं पहिलंच कीर्तन. थोड्या फार चुका होतात, समजून घ्यायचा प्रयत्न करा. विठ्ठल आपल्याच गावचं वैभव श्री हरिभक्त परायण भागवताचार्य रामायणाचार्य ज्यांच्याकडे बघून महाराज आम्ही परमार्थ करतो. भगवान महाराज धारकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आताच म्हणलं माझ्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरी उभी आहे आणि ज्ञानेश्वरी सोबत महाराज आमचे गुरु पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या गुरुला आज आम्ही जरासा त्रास दिलाय बरं का. विठ्ठला विठ्ठला
दत्त माझे गुरु दत्त माझे तारू असे असणारे महाराज 80 किलोमीटर वरून इथं आले फक्त प्रेमापोटी. ते गुरुतुल्य मित्रवत प्रेम करणारे आणि महाराज पुत्रवत प्रेम करणारे असे आहेत आमचे दत्ता महाराज. ही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज ज्यांचा आवाज आपल्या पंचक्रोशीमध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये आकाशासारखा ढगासारखा पसरलेला आहे असे असणारे महाराज आमचे बंडबा ढगे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. विठाला ज्यांचा आवाज ऐकल्याच्या नंतर महाराज ते आपल्या मनावर राज्य करतात असे असणारे आमचे मांगणगावचं वैभव राजू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज सर्व सज्जन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आज कसं झाले माहिती का, एकावनी बळी आणि या सर्वांनी मिळून आज माझा बळी घेतलाय. विठाला एका ते काय गुण अपार हे असे असणार आहे ते. आमचे नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज मूर्ती लहान पण कीर्ती महान. तुमचा व्हिडिओ आम्ही बघितलाय. महाराज मला असं माहितीये तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना पण इथं परमान दुसरं घ्यावं लागेल. अशी उत्कृष्ट साथ असणारी बकवादाची आमचेच मामा आहेत. आज हा एक परिवार आहे. आज समजे मामा आले, समजे दाजी आले, समजे काका आले, समजा मावशी आल्या, समजेच आले. पूर्ण परिवार या ठिकाणी पूर्ण गणगोत आले महाराज. पूर्ण गणगोत असे असणारे आमचे माऊली महाराज गरुड या ठिकाणी उपस्थित आहेत. तात्या आहेत, जाधव बापी असं जाधव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. संबरकर भजनी मंडळी सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. बनशी मामाई आहेत, इकडे माऊली आहेत. महाराज ज्यांच्याकडे बघून आम्ही लहानपणापासून त्यांनी आम्हाला टाळ शिकवला. एकाने महाराज आम्हाला परमार्थात आणलं आणि एकाने आम्हाला टाळ शिकवला. असे असणारे आमचे माऊली. लहानपणापासून महाराज आमच्यावर नितांत प्रेम केले. त्यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या माऊली आहेत. महाराज राजकारण असून परमार्थात त्यांचं कार्य खूप महत्वाचं आहे आणि मोलाचं आहे. अख्ख्या गावाला सांभाळणं महाराज हा खेळ नाही, हा सामान्य खेळ नाही, हा एकल्याचा खेळ. असा असणारा महाराज आपल्या गावचं वैभव, आपल्या गावचे सरपंच श्री हरिभक्तपराय माधव महाराज चोपडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. नाना आहेत. सर्व सज्जन भाविकांना या नारदाच्या गादीहून शतशा नमन. विठ्ठल सर्वांचा परिचय झाला, आता माझा परिचय आहे का? सर्वांचा परिचय झाला, आता माझा परिचय आहे का? ते तिकडे त्या ठिकाणी विना घेऊन उभे आहेत ना, त्यांचा नातू आहे मी, पंतू आहे मी. विठाला पुतणी आहे मी त्यांचा. विठाला महाराज हे काय म्हणतात त्याला, घोळ करणारेच असतात ते सर्व. याच्यामध्ये बघा परिवारामध्ये सर्व घोळच असतो. कोणाला कोणाचं नातं काय वेळ लागत नाही. विठाला आज सेवेसाठी घेतलेला अभंग संत शिरोमणी नामदेवरायचा आहे. महाराज संत आपल्याला साधनही सांगतात आणि साध्यही सांगतात. साधू संत कधी कधी आपल्याला साध्याची अनुभूती सुद्धा करून देतात. साधू संत आपल्याला साध्यही सांगतात आणि साधनही सांगतात. आजचा दिवस हा पर्व काळ आहे आणि या पर्व काळावरती आपल्याला साधू संत साधन सांगतात. कोणतं साधन सांगितलं आज महाराज? आज एकादशी धरायला सांगितली, आपल्याला साधन सांगितलं. मग एकादशीच्या धरल्याच्या नंतर कोणतं फळ प्राप्त होतो? एकादशी धरल्याच्या नंतर नाथ महाराज सांगतात एकादशी धरल्याच्या नंतर आपल्याला जन्म मरणाचं दुःख निवृत्त होतं. हे फळ आपल्याला भेटतं. एकादशी हे एका दिवसाचं व्रत नाही. एकादशी एका दिवसाचं व्रत नाही महाराज.
एकादशी हे व्रत 3 दिवसाचं आहे. नाथ महाराज म्हणतात ऐशी व्रत 3 दिन जो आदरे करी पूर्ण एका जनार्दनी बंधन तया नाही सर्वता. महाराज कोणतंच बंधन त्याच्या जीवनात येत नाही एकादशी धरल्याच्या नंतर. हे 3 दिवसाचं व्रत धरल्याच्या नंतर कोणत्याही प्रकारचं बंधन बस खाली विठाला बस आहे आपला फिरणार झाला त्याच मामा कीर्तन करते विठाला विठाला विठाला. 3 दिवसाचं व्रत सांगितलं. पण ते कसं करायला सांगितलं महाराज? आदरानं करायला सांगितलं. हो. पहिला दिवस कोणता सांगितला? दशमीचा व्रत सांगितला. दशमी व्रताचा आरंभ. दशमीचा व्रत सांगितलं. महाराज एकादशी सुरुवात ही दशमी पासून आणि शेवट आपली द्वादशी पासून. आपल्याकडे त्याला बारस म्हणतात. बारशी पासून तिचा शेवट असतो. दशमी धरल्याच्या नंतर आपल्याला कोणतं फळ प्राप्त होतं? महाराज दशमीच्या दिवशी पण साधना करायला सांगितली बरं. दशमीच्या दिवशी कोणती साधना करायला सांगितली? महाराज आमच्या गावचं वैभव आहे. आमच्या गावामध्ये एकादशीला दिंडी निघते. आमच्या गावचं वैभव आहे. आणि या महाराज जर दशमीला दिंडी निघत असेल तर आपण त्या दिंडीमध्ये गेलं पाहिजे आणि त्या दिंडीमध्ये जाऊन याच्या त्याच्या उचापात्या करायच्या नाही. नामस्मरण करायला सांगितलं. दशमी व्रताचा आरंभ दिंडे कीर्तन करा समारंभ. त्याला काय होईल? तो भगवान परमात्मा आहे ना तो संतुष्ट होईल. ते तो स्वयंभू संतुष्ट होईल. दशमीच्या दिवसाचं सांगितलं. मग एकादशीच्या दिवशी काय करायचं? एकादशीच्या दिवशी सांगितलं जागरण करायचं. महाराज लोक जागरण गोंधळ सगळंच करतात. ते तसं नाही सांगितलं. फक्त जागरण करायचं. ते कशात सांगितलं? आईन अहरणे असं करायला सांगितलं. लोक जागरण गोंधळ संगच करतात. कोणत्याही देवाला पूजून काही होत नाही. शेंदरी हेंदरी दैवती शेंदरी हेंदरी दैवत खरंच जागरण गोंधळ संगत व्हायचं ना. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजिती भूती खेते. आपल्या पोटाची रडते मागतीशी ते अवदान. ते लोक मागतात आणि अशाचे आपण जागरण गोंधळ करतो. तसं नाही. भगवान परमात्म्याचा गोंधळ करायचा. भगवान परमात्म्याचं जागरण करायचं. एकादशीच्या दिवशी काय सांगितलं? जागरण. महाराज आजचा दिवस आजची एकादश आपली परिपूर्णत्वाला जाणार आहे. कारण आज काय होत आहे? जागरण होत आहे. हे सांगितलं एकादशीच्या दिवशी. महाराज एकादशीच्या दिवशी सुद्धा व्रत सांगितलं. साधनं सांगितली. कोणती साधनं सांगितली?
आपल्या गावात जर साधू संत मंडळी येत असतील, त्या साधू संत मंडळीचं आपण पूजन करायचं आणि त्यांच्या संग नामस्मरण करायचं. हो. संतासी असली पूजा करी काया वाचा होई एका जनार्दने जाणे इच्छिले ते पुरवी. महाराज असं करायचं. चरणाशी लागावे भागवता व्हावे दास्य सकळ. अशा प्रकारचं महाराज आपण त्या संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर नामस्मरण करायचं. हो, भगवान महाराजांसारखे महाराज आपल्या गावामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. आपल्या गावामध्ये मोठून 2च महिला आहेत का? फक्त 2. इथं तर भरपूर दिसतात ना. आपल्या ज्ञानेश्वरी पारायणाला फक्त 2 जण येतात महाराज. हे आपल्या गावचं वैभव आहे महाराज. ज्ञानेश्वरी पारायण साधू संतांच्या संगतीत केलं पाहिजे. घरी बसून करत असताल तुम्ही, मी नाही म्हणत नाही, पण 7 दिवस आपल्या गावामध्ये काय झालेलं आहे, सप्ताह उभारलेला आहे आणि त्या सप्त्यामध्ये येऊन 7 दिवस महाराज ज्ञानेश्वरीचं पारायण करायला फक्त 1 तास द्या, जास्त देऊ नका. आम्ही 3 तास करतो नंतरच. विठाला विठाला. आयुष्यात आल्याच्या नंतर दत्त महाराज तुमचे मोठे माऊली आयुष्यात आल्याच्या नंतर असं सांगतात का बाबा, आयुष्यात आल्याच्या नंतर किमान दिवसामध्ये 300 ओव्या तरी वाचल्या पाहिजे, दिनक्रम ठेवला पाहिजे आणि 100 अभंगाचा दिनक्रम ठेवला पाहिजे. महाराज आपल्या जीवनाला त्याच्याशिवाय परिपूर्णता नाही. विठाला विठाला. साधू संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर आपल्याला साधना केली पाहिजे महाराज. त्या संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर एकादशी व्रत सोमवार न करीती पूर्ण त्याची गती होईल नेनो. एकादशी व्रत केल्याच्या नंतर महाराज कोणती गती होईल सांगायचं जमत नाही. त्याच्यानं सुधरा दिवस आहेत आपल्याकडे, आहे की नाही. एकादशीच्या दिवशी जर महाराज जेवण केलं ते स्वामी
तुमच्या समोर भरपूर जणांना जेवण केली, पण मी आज नावं घेत नाहीत. हो, एकादशीच्या दिवशी महाराज जर जेवण केलं तर मी तुम्हाला तिथं सांगितलं नाही, पण इथं सांगतो, कारण इथे हक्काची जागा आहे माझ्या. एकादशीच्या दिवशी जर जेवण केलं ते कुत्र्याची विष्ठा खाल्ल्याप्रमाणे आहे. विठाला विठाला इथं सांगितलं बाई महाराज घरी रामकृष्ण हरी विठाला. महाराज साधू संत आपल्याला साधनही सांगतात आणि त्याच्यापासून महाराज साध्यही सांगतात. जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनाचा विचार करायला गेलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराय महाराज म्हणतात, बाबा माझ्या जीवनातला जर तुम्हाला साध्याचा आणि साधनाचा जर अनुभव पाहायचा असेल तर मी त्या भक्तिभाव भाग्याचा अनुभव तुम्ही माझ्या जीवनातला पहा. हो, हा घे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, मला साधू संत भाग्याचा आणि त्याच्यापासून प्राप्त साधनाचा आणि त्याच्यापासून प्राप्त झालेलं साध्य त्याचा अनुभव आपल्याला सांगतात. त्याच्यासाठी तुम्ही केलं काय तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे ना, त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला माझ्या माया चित्तात बसवलं, माझ्या हृदयात बसवलं, सारखं त्याचं नामस्मरण करत होतो. हो, म्हणून तो मला प्राप्त झाला. जगद्गुरु तुकोबारायचे वर्णन घेतलं. महाराज नामदेवराय ही तेच सांगतात आजच्या अभंगामध्ये. विठ्ठल महाराज कलियुगाचा जर विचार करायला गेलो नाही आज सध्याच्या परिस्थितीचा, साध्याचा आणि साधनाचा अनुभव आपल्याला कोणी सांगत नाही. अलीकडच्या काळामध्ये चहा खूप प्रसिद्धीला आलाय बघा महाराज. परभणीमध्ये तो चहा भेटतो, त्याचं नाव आहे येवले. पिला असं ना, त्याचं नाव आहे येवले. महाराज तो चहा पिण्याकरता मी कृष्णा महाराज आमचे भरपूर महाराज मंडळी चहा पिण्याकरता गेलो होतो. तर चहा पिण्याकरता गेल्याच्या नंतर झालं असं महाराज, तो चहा पिला महाराज दुकानावर भलती गर्दी. एक चहा नाही महाराज, एक चहा नाही, असे किती चहा आहेत, पण त्या दुकानावर एवढी गर्दी. बाकीचे आहेत ना चहा, जायका चहा आहे, अलीकडे प्रेमाचा चहा आलाय महाराज. परभणीमध्ये अलीकडच्या काळामध्ये रुबाब चहा लावला, सरपंच चहा, महाराज भरपूर चहा आहेत. पण त्या चहाची लोकांच्या चित्तामध्ये काय वेगळीच अनुभूती आहे, वेगळीच अनुभूती आहे महाराज. तो चहा पिण्याकरता आम्ही एकादशी गेलो. एकादशीचा दिवस होता. जरा लोक म्हणतात चहा पिल्याच्या नंतर अंगात तर येते म्हणतात, बरोबर आहे. आणि काय आपल्यात आली नाही, बघू विठाला विठाला. तो चहा पिण्याकरता महाराज आम्ही 4-5 मंडळी गेलो. एवढी गर्दी त्या दुकानावर कसं बसं घुसलो आणि 4 कप चहाची घेऊन आलो महाराज. चहा पिल्याच्या नंतर पैसे देतात त्या काउंटरला. मी ती कप घेतली आणि तिथं गेलो. मला जरा पिल्याच्या नंतर मी पैसे देऊन निघालो. मला जरा त्याला सहजच विचारलं, मला जरा उचापात्या करायची सवय बरं का, नाही का. ते मी सहजच त्याला विचारलं, दादा काय चहा झालाय हो? एकच नंबर, असा चहा मी कुठं प्यालाच नाही. सरपंच असा चहा मी कुठंच प्याला नाही, असा चहा पिला महाराज. त्याला सहजच विचारलं, नेमकं तुम्ही टाकलं काय ह्याच्यामध्ये? ते म्हणे महाराज तुम्हाला एखादा चहा प्यायचा आहे का तुम्हाला एखादा चहा? मी म्हणलं महाराज नको कोणाला. तर त्याला म्हणलं नाही का बाबा, म्हणलं मला चहा नको, आम्हाला उशीर झाला, आम्हाला पाठाला जायचंय, तू चहा पिण्याकरता एकादशीचा दिवस आहे म्हणून. त्या म्हणलं महाराज तुम्हाला प्यायचा असला तर एखादा चहा प्या, हो वाटलं तर घरी घेऊन जा, पण याची रेसिपी विचारू नका. विठाला त्याच्यामध्ये आम्ही टाकलं काय हे तुम्ही विचारू नका महाराज. लोक साधनाचा आणि साध्याचा अनुभव त्यांना प्राप्त झालेलं साध्य आपल्याला सांगत नाही. त्याला वाटलं एखाद्या आपल्या शेजारी टाकलं तर काय करतात, आहे का नाही, असं साधन सांगत नाहीत महाराज. लोक साध्यही सांगत नाही, पण महाराज साधू संतांची विशेषता आहे अनुभव आले अंगात
अनुभव आली अंगा ते या जगादी तसे किंवा तुका म्हणीचा कुणी सांगी मज अनुभव आले अंगी. महाराज तुकोबाराई सांगतात लोक साधनाचा आणि साध्याचा अनुभव सांगत नाहीत, पण साधू संत परमार्थाची विशेषता आहे. साधू संतांची विशेषता आहे महाराज. साधू संत आपल्याला साध्याचाही अनुभव सांगतात आणि साधनाचाही अनुभव सांगतात. महाराज प्रसंग असा आहे, काही साधक मंडळी नामदेवरायकडे गेली. नामदेवरायकडे गेल्याच्या नंतर झालं असं, नामदेवरायच्या चेहऱ्यावरचा तो आल्हाद, तो परमानंद पाहिल्याच्या नंतर त्या साधक मंडळीला प्रश्न निर्माण झाला. महाराज एखाद्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला सहज आल्हाद, तो परमानंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो. संसाराचा का सुख असं नाव, पण त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतो. हो, माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय तुम्हाला, मग हसा की जरा असं विठाला विठाला. सर्वांचे चेहरे जरासे हसलेले पाहिजे होते म्हणून म्हणलं बरं का. महाराज एखाद्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला तर आपल्याला लगेच कळून जातं याला काय झालेला आहे, आनंद प्राप्त झालेला आहे. एखाद्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर महाराज आपल्याला लगेच समजून जातं याला काय झालेला आहे, राग आलेला आहे. डोळे लाल झालेले दिसतात, हो, तोंड लाल झालेलं दिसतं, डोळे बाहेर निघाल्यासारखेच वाटतं जरा. हो, आपण त्याच्यापासून सावध राहतो, आपल्याला लगेच कळून जातं याला काय झालेलं आहे, राग आलेला आहे. महाराज काही काहीचे चेहरेच बघा वाटत नाही. फोडीली गवरी तैसा दिसे तोंडावरी. मला त्याचं तोंड तसं दिसतंय. काय कायचे तोंड पहा वाटत नाही, त्याच्या तोंडावर 12 वाजल्यासारखे दिसतात. हो, काही कायचे तोंड महाराज पाहू वाटत नाही. एक जण माझ्यापाशी आला, एवढा रडत होता, एवढा रडत होता. मला लोकाला दुःख कशाचं करावं हे बी कळत नाही. मला जीवनाच्या परमार्थाच्या दृष्टीने जर सांगायचं झालं तर जीवनात माझे दुःख कशात असलं पाहिजे, तो भगवान परमात्माला कधी भेटल, त्या साधू संतांचं दर्शन मला कधी होईल, याची चिंता महाराज आपल्या जीवनात असली पाहिजे. काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. खरं सांगू का महाराज, ज्याचा नाटपाट त्याचा कीर्तनात थाट. विठाला विठाला. लोकांना दुःख कशाचं करावं कळत नाही. एक जण ह्यापाशी एवढा रडू लागला, एवढा रडू लागला, किती रडू लागला सांगू का, लहान लेकरू किती रडते.
तेवढा रडू लागला मला. हो महाराज त्याला म्हणलं, महाराज अहो शांत बसावं, तुम्ही लढू नका माझ्याजवळ. नेमकं तुम्हाला झालंय काय? महाराज एखाद्या सांगितले आपण त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू शकतो ना, त्याच्यावर काहीतरी आपण उपाय काढू ना. तो महाराज काही सांगत नसता, नुसता लढायचा. महाराज लहान लेकराला तरी आपण काय करतो, समजून सांगून काहीतरी करून आपण त्याला शांत बसवतो. रे 1 रुपया घे, चॉकलेट खाय, मग शांत बस. लयच आगाव असलं तर 10 रुपये देतो, बिस्किटचा पुडा खाय. महाराज लयच आगाव असलं, 9 झालेलं तर त्याला काय म्हणतात, बाळ्या गपचिप बस बरं, नाही तर ते पागल बुवा येईल असं म्हणून महाराज काहीतरी करून आपण त्याला शांत बसतो. मोठ्या माणसाला कसं म्हणावं, तू हा बागल बुवा येईल तुला धरून घेऊन जाईल म्हणून? नाही महाराज, म्हणू शकत नाहीत आपण, त्याला माहिती आहे ना, त्याला आपण म्हणू शकत नाहीत असं. पण महाराज त्याला मी म्हणलं बाबा लढू नका, काय झाले सांगा. महाराज सांगतच नव्हता. मी म्हणलं हो शांत बसा ना, तुमच्या बायकोलाच बोलून आणतो म्हणे. लोक फक्त तेलाच घेतात, दुसरं कुणालाच घेत नाही, आहे का नाही? विठाला 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 त्याला सांगितलं बाबा लढू नको तू, नाही तर तुला बायकोला बोलून आणतो मी. महाराज मग तर जास्तच लढायला लागला, एवढा रडायला लागला. मग तर शांत बसायचं नावच घेईना ते. शांत बसायचं नाव मिळवलं बा तुमच्या जीवनात झालंय तरी काय, लोक दुःख कशाचं करतात सांगायचं मग. समजला माझ्या खिशातली तंबाखूची पुडीच घरी राहिली मला. आणि महाराज विषय असा झाला, त्यानं ते शर्ट धुवाय टाकलं होतं आणि नेमकंच लग्न झालेलं होतं. मग तुम्हाला कसं काय माहित? एखादा प्रश्न विचारेल मला, तुला कसं काय माहित त्याचं लग्न झालेलं? त्याच्या हातावर मेहंदी होती. पोरं एक तर मेहंदी कधी काढतात, दिवाळीमध्ये नाही तर. आणि आजचा काय चालू आहे, मोसम कोणता आहे आता? सीझन आहे तो. विठाला नुकतंच लग्न झालेलं होतं त्याचं. महाराज जास्तच लढायला लागला म्हणतो, बायकोचं नाव घेतलं त्याच्या. बोलता रडायला, त्याला बाबा शांत बस, एक पुडी घरी राहिली, 10 रुपये घ्या, दुसरी खा म्हणून. महाराज लोक असं सांगत नाहीत, पण मी त्याला महाराज शांतच बसत मला सांगतो. एवढा रडत होता. त्याला मी म्हणून बाबा तू लढू नको, 10 रुपयाची पुडी खा. म्हणला महाराज मला का भेग द्याले काय तुम्ही? अहो माझ्याकडे एवढे पैसे, मी आज 10 पुड्या घेऊन खातो. मी म्हणलं घेऊन खाय ना, मग लढतो कशाला? म्हणे ती पुडी माझ्या खिशात राहिली. आणि घरी गेल्या मई बायको बाबा विठाला विठाला उभा केल्याशिवाय राहत नाही. मला लोकांना दुःख कशाचं करावं काय कळत नाही. मी सांगत होतो, एखाद्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर महाराज लगेच कळून जातं याच्या चेहऱ्यावर काय दुःख आहे. तसं महाराज नामदेवरायाच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर त्या साधक मंडळीला तो आनंद दिसला, तो परमानंद दिसला. त्या साधक मंडळीनं नामदेवरायाला प्रश्न विचारला, नामदेवराय तुमच्या जीवनामध्ये तो आनंद दिसतोय, तो परमानंद दिसतोय, त्याचं थोडस वर्णन करता का? त्याचं थोडस वर्णन करता का? नामदेव महाराज म्हणले, बाबा काय करू, त्याचं वर्णन मी करू शकत नाही, माझ्याकडे शब्द नाही. मी ते सुख प्राप्त करण्याकरता विषयाच्या दलदलीत गेलो, तरी पण मला ते सुख प्राप्त झालं नाही. मी ते सुख प्राप्त करण्याकरता विषयाच्या आडरानाने धावलो, तरी पण मला ते सुख प्राप्त झालं नाही. हो महाराज, ते सुख प्राप्त करण्याकरता मी संतांच्या सहवासात गेलो, संतांच्या संगतीत गेलो. त्या संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर मला ते सुख प्राप्त झालं. हेच महाराज आपण संत
संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही तेथे. महाराज नामदेवराय म्हणतात, बाबा त्या संतांच्या सहवासात गेल्याच्या नंतर मला जे सुख प्राप्त झालंय ना ते मी शब्दात सांगू शकत नाही. महाराज त्या साधक मंडळीने पुन्हा प्रश्न केला. महाराज त्या साधक मंडळीला त्याचं ते नामदेवरायचं बोलू शकलं. ते म्हणतात, नामदेवराय अहो तुम्ही तुमची अनुभूती सांगताय का संगतीत गेल्याच्या नंतर तुम्हाला सुख प्राप्त झालं? तुम्ही तुमची अनुभूती आम्हाला सांगताय. त्या साधक मंडळीला महाराज एक सांगा, एक तर संघात सुख असेल किंवा संघात दुःख असेल. शास्त्रकार सांगतात महाराज, संगे ही बात देते लोके निसंग सुखमश्नुते. संघात गेल्याच्या नंतर काय होतं? दुःख अर्थात बाधा प्राप्त होते. आणि तुम्ही तुमची अनुभूती आम्हाला सांगताय का संगतीत गेल्याच्या नंतर सुख प्राप्त झालं? एक सांगा, एक तर संघात सुख असेल नाही तर संघात रामकृष्ण विठाला विठाला एक तर संघात सुख असेल नाही तर दुःख असेल. नामदेवराय बाबा रामकृष्ण एक तर संघात सुख असेल नाही तर दुःख असेल. हो, धरू जाता संगतवतो होय बाधक. महाराज नामदेवराय म्हणाले, बाबा मला ज्या संघात सुख प्राप्त झाले त्या संघात गेल्याच्या नंतर मला जे सुख प्राप्त झाले ते सत्संग आहे. हो, नामदेवराय म्हणले, बाबा ते साधक मंडळी म्हणाली, एक तर सांगा, एक संघात सुख असेल नाही तर संघात दुःख असेल. ते म्हणले, चिडिया दोनाला बनी एकले एकदा. ते कबीरजीच्या जीवनातला प्रसंग सांगतात. ते म्हणे कबीरजी रस्त्याने जात होते. कबीरजी रस्त्याने जात असताना त्यांना एक चिमणी दिसली आणि त्या चिमणीच्या तोंडामध्ये एक तांदूळाचा कण होता. कशाचा? तांदूळाचा. त्या चिमणीच्या तोंडामध्ये तांदूळाचा कण होता आणि ती घेऊन जाऊ लागली. मला ती चिमणी जरा पतिव्रता मावली होती. तिला वाटलं
आपण नुसतं तांदूळच घेऊन जातोय त्याचा काय होईल हो? पांढरा भात होईल फक्त, बरोबर आहे? तांदळाचा काय होतो? पांढरा भात होतो. तिला असं वाटलं आपला नवरदेव, आपला नवरोबा नुसता भात खाल्ल्यावर प्रसन्न व्हायचा नाही, आहे की नाही? तर तिला वाटलं काहीतरी वरणाची सामग्री असली तर आपण काय करू, घेऊन जाऊ. भगवान महाराजाच्या शेतावर निघाली. महाराज गेल्याच्या नंतर झालं असं, महाराजाचं नेमकंच खळ झालेलं होतं. झाले का नाही? दुसऱ्याच्या घरात विठाला विठाला झालं का? बरं, तेच म्हणलं, मला माहित नव्हतं ते. नाही तर मी अन्नाचं बघून आलो होतो आजच. विठाला विठाला विठाला. ते महाराज त्या चिमणीनं असा विचार केला, विठाला विठाला. चिमणीनं असा विचार केला आपल्या नवरदेवाला, महाराज नुसता पांढरा भात कसा खाऊ घालावं. नंतर लग्न झालेलं होतं, त्याला असं वाटलं काहीतरी तांदळाची त्या डाळीची सामग्री असेल तर आपण काय करू, ती घेऊन जाऊ. महाराज तिने काय केलं, त्या खळ्यावर उतरली, खळ्यावर उतरली आणि तिने त्या डाळीचा कण घेतला. तिच्या तोंडामध्ये जसा तो डाळीचा कण घेतला, महाराज तिच्या तोंडातला काय पडला, तांदूळाचा कण खाली पडला. महाराज तिने पुन्हा विचार केला, आता नवऱ्याला काय नुसतं आंबीलच पाजू का काय? नाही, तिने पुन्हा विचार केला, महाराज आता नुसतं वरण पाजवायचं का काय? मग पुन्हा महाराज तिने तांदूळाचा कण उचलला. जसा तांदूळाचा कण उचलला तसा डाळीचा खाली पडला. तिचं सारखं चालू होतं, डाळ तांदूळ डाळ तांदूळ. महाराज असं 2 तास जरी केलं ना तरी पण कीर्तन पुढे ढकलत नाही. तिला असं लक्षात आलं, ते नामदेव राहत ते कबीरजी ते चित्र बघत होते. सर्व वृत्तांत पाहिल्याच्या नंतर कबीरजी म्हणतात, ए चिडिया, दोनाला बनी एकले एक डाळ, एक तर तांदूळ घे नाही तर डाळ घे. तसं नामदेवराय एक सांगा, एक तर संका, त्या संताच्या संगतीत सुख असेल नाहीतर दुःख असेल. नामदेवराय म्हणतात, बाबा माझ्या जीवनामध्ये संघ प्राप्त झालाय ना तो सत्संग आहे. आणि माझ्या जीवनात महाराज एक संघ असा आहे का त्या संघात गेल्याच्या नंतर आपल्याला दुःख प्राप्त होतं. शास्त्रकार 5 महापापी सांगतात महाराज, 5 महापापी. ब्रह्महत्या करणारा महापापी सांगितला, दारू पिणारा महापापी सांगितला, चोरी करणारा महापापी सांगितला आणि गुरुपत्नीचं गमन करणारा महापापी सांगितला. हो, पहिला कोणता सांगितला? ब्रह्महत्या सुरापान ते यम गुरु गणागमन महंती पात काम्याहू संसर्गात तेस. महाराज महापापी सांगितले 5, पण नाव मात्र किती सांगितले? 4. मग म्हणे 5वा कोण? म्हणे 4 जणांच्या जो संगतीत राहतो ना तो महापापी सांगितला. ब्रह्महत्या करणारा महापापी सांगितला आणि त्याच्या संगतीत जो राहतो ना तो महापापी सांगितला. महाराज दारू पिणारा महापापी सांगितला आणि त्याच्या संगतीत जो राहतो ना तो बी महापापी सांगितलं. शास्त्रकार असं सांगतात, एक तर दृष्टांत तुम्हालाही माहित पाहिजे, जो वक्ता आहे वक्त्यालाही माहित पाहिजे आणि श्रोत्यांनाही माहित पाहिजे. लौकिक परीक्षकांना यस्मिन अर्थे बुद्धी साम्य सदृष्टांत, असं शास्त्रकार सांगतात. म्हणून आपल्या जवळचा वृत्तांत घेऊ. महाराज ते कसं असते, गुलाबजामुन सर्वांना माहित आहे, पण मी जर म्हणलं अमेरिकेला एक असा एक पदार्थ आहे, तो पदार्थ एवढा भारी लागतो, एवढा गोड लागतो, तुम्हाला पटेल का? तुम्हाला माहितच नाही ना तो. मग तसं जवळच उदाहरण सांगतो, अंगावरून घ्यायचं नाही. महाराज 2 मित्र होते, कोण्या गावचे होते तुम्ही तुमचं ठरवायचं. ते महाराज एक जण म्हणला, तो पिणारा होता, तो म्हणला माझ्या संग तुला यावं लागते. मित्र होता महाराज, मित्राचं कोण ऐकत. मी ते तरी पण म्हणला, महाराज आवाज सप्ताह चालू आहे रे, हे असं करणं बरोबर नाही. पण तरी पण महाराज तो ऐकायला नाही, गेला. पण गेला तर गेला. ते जाताना गाडीवर म्हणला, हे बघ मी येतो पण शाळापाशी थांबणार. शाळापाशी थांबणार म्हणला. बरोबर थांब म्हणला, मी जाऊन येतो. महाराज गेला. कुठे गेला ते तुम्ही तुमचं ठरवायचं. विठाला विठाला गेला महाराज. गेल्याच्या नंतर त्याला जरासा याला उशीर झाला. त्यानं काय वाटलं, वडा आहे वाटेमध्ये, गणगळत गेला का काय काय माहित. महाराज गाडी होती, शेवटी मोटरसायकलवर गेला होता.
तो पाहिला महाराज, त्याला काय वाटलं पळडा बेडा असं जाऊन उठला. महाराज मित्र आहे तो, काय नाही करत. महाराज तो खाली जरासा वड्यात गेला, नागणीसारखे सुन गाडी आणली महाराज त्याने. ही गाडी आणली आणि त्याच्यापाशी उभं केली. इकडं काय करतो तू, तुला आता तिथं थांबवलं होतं, फार तो पळला का काय बघाय आलो म्हणे मी. पण महाराज ते बस म्हणला. ते म्हणला बाबा मी गाडी चालवतात, आता तू काय झालेला आहेस. ते महाराज ते एक कविता आहे वाटतं की गीत आहे की, ते म्हणतात दारू पिल्याच्या नंतर महाराज अक्कल गुंग हो जाती. दारू गांजा मत पिया महाराज ते पेल्याच्या नंतर अक्कल गुंग हो जाते. पण खरं सांगू का, या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या ब्रह्मरसाचा जर आनंद घेतला ना, खरंच अक्कल गुंग हो जाते. महाराज ते म्हणला बाबा तू काय कर, तू थांब माग बस, मी गाडी चालवतो. त्याची आधीच अक्कल काय झालेली होती, गुंग झाली होती. त्याला म्हणलं बाबा तू काय कर, माग बस, मी बसतो, मी गाडी चालवतो, आपण जाऊ. महाराज नाही नाही म्हणला, जमत नाही, ते ऐकत बी नाही. ते महाराज सन गाडी घातली, शाळापाशी आणली, मोठा ट्रक आला, धडक दिली, जाग्यावर जीव गेला महाराज. हो, संगतीचा परिणाम. दारू पिणारा कोण सांगितला, महापापी. आणि त्याच्या संगती जो राहतो महाराज, दोघायला जीव गमवावा लागला, महापापी झाला. हो, दुसरा सांगितला, तिसरा सांगितला. तिसरा कोणता सांगितला, महाराज चोर आहे. ज्ञानोबाला त्याच्यासाठी गोड दृष्टांत देतात. आपल्या इकडे लग्नामध्ये ते काय म्हणतात, देवक काढतात. देवकच काढतात. ते किती दिवस ठेवतात, किती दिवस असते? नाही नाही नाही, ते चित्र किती दिवस असते गणपती बाप्पा? 11 दिवस. 5 दिवस 11. मला अनुभव नाही म्हणून तर मला विचारतोय. विठाला विठाला. ज्याला अनुभव त्याला विचारलं पाहिजे. अनुभवी माणसाचं काय केलं पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीचं मार्गदर्शन घेऊन उपयोग नाही, जे पाहिजे ते घेतलं पाहिजे, नाही का? ये विठाला विठाला. ते महाराज देवक किती दिवस होतात, 11 दिवस. नव्हे 1 महिनाभर. पहिले मातीचे घर होते. ते चित्र महाराज जोपर्यंत त्या भिंतीच्या सहवासात होतं ना, तोपर्यंत कसं होतं, चांगलं होतं, ठळक दिसणार होतं. महाराज एका दिवशी त्या पतिव्रता माऊलीने काय केलं, बरेच दिवस झालेत म्हणे आपल्या पोरीला लग्नाला, आता हे चित्र ठेवून काय उपयोगाचं आहे. त्याला काय केलं महाराज, सारवून घेतलं. जसं सारवून घेतलं तसं त्याचा काय झाला, नाश झाला. तसं पडून गेली या भिंती. चित्राची केवळ होय माती. महाराज चित्राची काय झाली, तिला सारवून घेतलं तसं तिचा नाश झाला. ज्ञानोबा 13व्या अध्यायामध्ये सांगतात, सब चोराची साजनी
तेची ते प्राण घेणे, लेपास नपण करणे तेची नासू. अशा प्रकारची ओवी आहे. एखाद्या चित्राला जर आंघोळ घातल्याच्या नंतर त्या चित्राचा जसा नाश होतो, तसं चोराच्या संगतीत गेल्याच्या नंतर आपल्या जीवनाचा नाश होतो. विठ्ठला विठ्ठला चोराचे संगती पैसी होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे, व्याभिचार्यापाशी बैसता क्षण भरी. ओ देखताची नारी मन धावे. त्या चोराच्या संगतीत गेल्याच्या नंतर असा परिणाम होतो. महाराज तो चोर कोण सांगितला? महापापी सांगितला. आणि त्याच्या संगतीत जो राहतो तो महापापी सांगितला. हो चौथा महापापी सांगितला तो गुरुपत्नीचं गमन करणारा. विठ्ठल शास्त्रानं महाराज महापापी सांगितलं. एक संघ असा आहे का त्या संघात गेल्याच्या नंतर आपल्याला सुख प्राप्त होतं. तो सत्संग आहे. निसंगत्व ही सत्संगत्व, निर्मोहत्व ही निश्चलत्व, निश्चलत्व ही जीवनमुक्ती. ज्या संघात गेल्याच्या नंतर आपल्याला जीवनमुक्तीचा प्रवास करायला जमतो ना, तो सत्संग आहे. मला शास्त्र काही संघ सांगते. एक संघ आहे सत्संग. वा सत्संगेन परम प्राप्ती, दुस्तरम तरते चिरात. वाह विठाला विठाला. त्या संघात गेल्याच्या नंतर आपल्याला ते सुख प्राप्त होते, त्या ब्रह्मानंदाची अनुभूती प्राप्त होते. एक संघ आहे का त्या संघात गेल्याच्या नंतर आपल्याला सुख प्राप्त होतं. एक संघ आहे त्या संघात गेल्याच्या नंतर आपल्याला दुःख प्राप्त होतं. आणि एक संघ आहे त्याला संगती म्हणत नाही, त्याला विसंगती म्हणतात. हो महाराज मी विचार, दुसंग आपल्या जीवनात घडावा का? नाही महाराज. दुसंग सर्वथैव त्याज्य हा शास्त्रकार सांगतात. दुसंग सर्व ठिकाणी त्याग सांगितला. तो राहतो कसा, बोलतो कसा महाराज, तो वागतो कसा. ज्ञानोबाराने 13 वाद्यामध्ये त्याचा फार 10-15 वाद्य त्याच्यावर खर्च केला. तो राहतो कसा, वागतो कसा, जाऊ नये तिथे जातो, करू नये तिथं ते करतो, खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, जाऊ नये तिथे जातो. एक ओवी सांगतो, अंगा मनाशी रुचावे हे तुले निकृत्याकृत्य व्हावे, करणे याची नावे भलतेची करी. असा असणारा दुःसंग आहे. त्या संघामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला दुःख प्राप्त होणार आहे. तो संघ त्याज्य सांगितला. महाराज तुकोबराय म्हणतात त्या दुःसंगाचा संघ काय, त्याच दूरदर्शन सुद्धा नको. दुष्ट दुर्जनाची, बरोबर महाराज त्याची सावली सुद्धा नको. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. तुकोबाराय म्हणतात त्याचं क्षणभर दर्शन सुद्धा नको, अहो त्याची सावली सुद्धा नको. महाराज त्या अजामिल ब्राह्मणाची कथा सांगतात. जाऊ नये त्या मार्गाने गेला, पाहू नये ते दृश्य पाहिलं. ते कामना वासनेने युक्त असणारं दृश्य
त्या आजमेर ब्राह्मणानं पाहिलं. आणि महाराज ज्ञानोबा सांगतात एखाद्या चित्राचं एखाद्या विषयाचं जर सतत आपल्या हृदयामध्ये त्याचं चिंतन होत असेल तर महाराज तो पण आपल्याला त्याग सांगितला. त्याच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला महाराज दुःखच दुःख आहे. जरी हृदयी विषय स्मरती निसंगा ही आपजे संगती संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. आणि अभिलाष म्हणजे काम, आणि जेत काम उपजला ते तर क्रोधवादीची आला. मग त्या दुसंगामध्ये आपल्याला महाराज राग द्वेष सर्व ते सांगितलेले आहेत ना तेवढे आपल्या अंगामध्ये शिरतात. म्हणून महाराज त्याची संगती आपल्या जीवनामध्ये नसावी. ते बाबा सांगतात अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे पदापदाला मानहानी सांगितले महाराज. ते बरं ठीक आहे महाराज तुम्ही सांगता का संत त्या दुर्जनाची संगती एवढी त्याज्य आहे आपल्या जीवनामध्ये नकोय. पण महाराज कोणत्या ना कोणत्या येणं प्रकारे तो आपल्या जीवनामध्ये येतो. हो ते बाबा पाटा सांगायचे खलस्य साधो विपरीत मेद ज्ञानाय दानाय च रक्षणाय. महाराज येणं प्रकारे कोणत्याही प्रकाराने तो आपल्या जवळ येतो. ज्ञानाचा असो धनाचा असो कोणत्याही प्रकाराने तो आपल्या जवळ येतो. बाबा पाटा सांगायचे एकाची मावशी परभणी सारखं शहर, आणि त्या शहरामध्ये महाराज तिचा कोळशाचा व्यापार होता. कशाचा? कोळशाचा. महाराज तिचा रोजचा दिनक्रम ठरलेला असायचा. ते कोळशे घ्यायचे परभणीला न्यायचे, आणि दुकान तिचं परभणीतच होतं. आणि महाराज ते कोळशे विकायचे. जो गिऱ्हाईक येईल त्याला काय करायचं ते कोळशे द्यायचे. याला एका दिवशी असा विचार केला म्हणजे आपली मावशी आपला काही खायलाच राखती नाही. म्हणजे काही तिला काय आहे का नाही. महाराज एक तर आपण आपल्या आईजवळच आपल्या भावना व्यक्त करतो, नाही तर मावशीजवळ. त्याला वाटलं आपली मावशी आपला काय विचारच करण्यात आली. 22 वर्षाचा झालो ना आता, जरासा विचार करायला पाहिजे ना. नाही विठाला तिला असं वाटलं जरा मावशीला जरा येवा भेटून. म्हणून महाराज परभणीला गेला, त्या दुकानाजवळ गेला, आणि दुकानाजवळ गेल्याच्या नंतर ती मावशी त्या गिरायकाला कोळशे मापून देत होती. तिचा तो महाराज व्यवसाय होता. आणि तो महाराज गेल्याच्या नंतर असा लांब उभा टाकला ना, असं दुकान होतं समोर. त्यानं लांबूनच आवाज दिला मावशी मी आलोय म्हणे. महाराज त्या मावशीने त्याच्याकडे बघितलं. अरे माझा बाळा आला, इतक्या दिवसानं आला. बाळा आला म्हणून महाराज याजवळ पळत गेली. माय माझा बाळा किती दिवसानं आला ग म्हणून असं म्हणली. महाराज तिच्या तोंडावरून असा हात फिरवला. घायाळाचा करिता संग अंग माखवी. महाराज त्याचं तोंड पावडर लावल्यासारखं पांढरं शिपत दिसत होतं. बरोबर आहे. महाराज बाबा सांगायचे एखाद्याचा संघ जर चांगल्या पद्धतीने आला ना, वाईटाचा संघ जर चांगल्या पद्धतीने आला ना तरी पण आपलं तोंड काळं केल्याशिवाय राहत नाही. आणि एखाद्याचा संघ जर चांगल्या पद्धतीने असो किंवा वाईट पद्धतीने जरी असा तरी पण महाराज आपल्या त्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून दिल्याशिवाय राहत नाही. हो महाराज त्याचं तोंड कसं झालं, काळ झालं. तोच महाराज एका दिवशी तो म्हणला लगन सराई चालू, आपलं तर काय होईना, दुसऱ्याच्या बुंद्या कशाला सोडायच्या. म्हणून महाराज तो त्या तिकडे गेला, त्या अत्तराच्या दुकानात पेशंट ते आणायसाठी गेला. महाराज दुसऱ्याच्या कशाला सोडायचं, आपलं तर होईना. ते जरा मारल्या बाबा दिसते महाराज म्हणून तो काय केला, दुकानावर गेला तर सेंटर ओ द्या हे द्या मोगरा द्या जाय द्या. मला 2च माहिती आहेत, तुम्ही तुमची आणा, एखादा असला तुम्हाला माहिती आहे. विठाला महाराज त्याला वाटलं आपण अत्तर घ्यावं. जरा लग्नात गेल्याच्या नंतर 4 चौकात आपल्याला बसावं लागते. आपण आधी शेण काढून येतो, हातावर कसं असते. जर वास आला तर महाराज आधीच लग्न जमूनच, आणि त्याच्यामध्ये जर असं झालं तर मग अवघड येते. म्हणून त्याला महाराज शेंट आणाय गेला. आणि महाराज अर्धा तास झाला शेंट हुडकत होता. हो कोणता द्या हे द्या ते द्या. महाराज प्रत्येक घ्यायचा हाताला लावायचा आणि वास घेऊन बघायचा. प्रत्येक घ्यायचा हाताला लावायचा. अर्धा तास झालं हुडकत होता महाराज. अर्ध्या तासानंतर त्याला एक अत्तर पसंत आलं. ते अत्तर महाराज त्याने घेतलं आणि तो मला अर्ध्या लिटरची बॉटल ह्याची पाहिजे, ह्याची अर्ध्या लिटरची बॉटल पाहिजे. महाराज त्यानं अशी टेबलवर ठेवली त्या दुकानदारानं, आणि जशी टेबलवर ठेवली त्यानं हातात घेतली. त्याच्या हात महाराज अत्तर लावून अर्धा तास झाला अत्तर लावित होता. लावून त्याच्या हातात तेलकट झाले. जशी महाराज हातात घेतली तशी निष्ठलीन फुटली. जशी फुटली महाराज
त्या मालकाने त्याच्याकडे पाहिलं, म्हणे अर्धा तास माझा वेळ वाया घातला आणि अर्ध्या तासानंतर माझ्या अर्ध्या लिटरचं नुकसान करतो. मला त्याची आजी गच्ची धरली, धक्के मारत बाहेर काढला. हो मला संबंध कसा आला इथं, वाईट आला. पण तो बाहेर गेल्याच्या नंतर महाराज त्याच्या अंगाची दुर्गंधी सुटली होती. बरोबर आहे, महाराज त्याच्या अंगाचा सुगंध सुटला होता. वाईटाचा संघ चांगल्या पद्धतीने जरी आला तरी आपल्या जीवनामध्ये ते दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आणि चांगल्याचा संबंध जर वाईट प्रसंगानं जरी आला ना तरी पण आपल्या जीवनामध्ये तो सुख दिल्याशिवाय राहत नाही. हो, घायाळाचा करिता संघ अंगी अंग माखवी. महाराज येण्या प्रकारे कोणत्याही ज्या नाही त्या प्रकारचा दुसंग आपल्या जवळ येतो. मला इथं मावशी महाराज दुसंग दुर्जन सांगायची नाही, मला ते कोळशानं माखलेले हात दुर्जन सांगायचे. विठाला नाही तर घरी गेल्या महामावशी इथं आल्या, आम्हाला दुर्जन म्हणतो का तू, असं होऊ नये म्हणून म्हणलं बरं का. ते महाराज एक संघ असा आहे का त्या संघात गेल्याच्या नंतर आपल्याला दुःख प्राप्त होतं, आणि एक संघ असा आहे का त्या संघात गेल्यानंतर सुख प्राप्त होतं. नामदेवराय म्हणतात मला जो संत संघ प्राप्त झाला आणि त्या संघात गेल्याच्या नंतर मला ते सुख प्राप्त झालं. पण महाराज त्याचं थोडंसं वर्णन करता का, त्याचं वर्णन आपल्याला होत नाही. नामदेवराय म्हणतात त्याचं वर्णन मी माझ्या शब्दात करू शकत नाही. नामदेवरायच्या जीवनाचा जर विचार करायचा झाला तर महाराज नामदेवराय म्हणतात मला तो संघ प्राप्त झाला ना, तो सत्संग, त्या संघात गेल्याच्या नंतर मला ते सुख प्राप्त झाले. तो संघ मला प्राप्त झाला, त्या संघात गेल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होतं. आज आम्ही 4थ्या वर्षाला महाराज स्वानंद सुकुनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये 4व्या वर्षाचा अध्ययन करतो. महाराज शांतीब्रह्म बाबा आमच्या पाठ घेतात. आज 13वा अध्याय शिकवण्याचे आलो. महाराज बाबाच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर तो आनंद, तो परमानंद आम्हाला प्राप्त होतो. संत त्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला चिंता करायची गरज नाही. महाराज बाबा आमचे पाठ घेतात. बाबा पाठ घेत असताना महाराज बाबाच्या पाठामध्ये 2 समाधी लागतात. 2 समाधी, एक अज्ञानातली समाधी आणि एक त्या ब्रह्मानंदाची अनुभूती करून देणारी. महाराज थोडस माफी मागून बोलू का. त्या आषाढी वारीमध्ये 4 दिवस नंबराला वारीला लागल्याच्या नंतर त्या भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होतं. तो दर्शन झाल्याच्या नंतर आपल्याला किती आनंद होतो. तो आनंद बाबाकडे पाहिल्याच्या नंतर लगेच होतो. मला इथं संत सांगायचे बरं का. महाराज तो बाबाकडे, महाराज त्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर बाबाच्या संगतीत गेल्यानंतर 2 महाराज ते बाबाच्या पाठात 2 समाध्या लागतात. एक अज्ञानातली समाधी आणि एक त्या संत त्या अनुभूती, त्या परमानंदाची अनुभूती करून द्यावी. बाबा काय सांगतात, बाबा या ओवीचा भाव काय काढतात, बाबा या ओवीचा अर्थ कसा काढतात, याच ज्याच्यावर लक्ष नाही त्या महाराजच्या झोप लागते, त्याला अज्ञानातली समाधी लागते. त्याचा अनुभव थोडाफार मला आहे बरं का. विठाल विठाल त्या बाबाच्या पाठामध्ये बसल्याच्या नंतर त्या ब्रह्मानंदाची अनुभूती झाल्याशिवाय राहत नाही. आज जेवढ्या ओव्या सांगितल्या तेवढ्या ओव्या महाराज त्या बाबाच्या मुखातून ऐकलेल्या. बाबा काय भाव काढतात महाराज ओवीचा, ती आपल्यासारख्या जमतच नाही महाराज. किती ओव्या म्हणल्या तरी आपला तसा भाव निघत नाही. बाबा महाराज 2ऱ्या वर्षात असताना आमचे पाठ घ्यायचे, पण कधीच संसारातलं कधीच उदाहरण दिलं नाही. बाबा म्हणतात 4थ्या वर्षाच्या गेल्याच्या नंतर पोरं महाराज मुक्त होतात. 4थ्याची ठाई काहीची करणे नाही असं बाबाचं म्हणतात. महाराज बाबा असं म्हणतात. बाबा आम्हाला आता 4थ्या वर्षात आल्याच्या नंतर 1-2 संसाराची उदाहरणं सांगतात.
हो महाराज साधू संतांची विशेषता आहे. बाबा त्या पाठातून संतांच्या संगतीत गेल्याच्यानंतर आपल्याला ते सुख प्राप्त होतं. नामदेवराय म्हणतात बाबा त्याचं वर्णन मी करू शकत नाही, त्याचं वर्णन माझ्या शब्दान होत नाही. संत करतात काय? किंबहुना श्री निवृत्ती स्थिती ते काय देव हाती वाची ते वाचीच्या हातात द्यायला जमत नाही. महाराज तुकोबाराच्या जीवनाचा विचार करायला गेला तर तुकोबारा सुद्धा म्हणतात मी ज्या संतांच्या सहवासात गेलो ना, त्या संतांच्या संगतीत गेलो ना, महाराज त्या संतांच्या सहवासातलं मला सुख सांगायला जमत नाही. तुका म्हणे वाचा राहिली खुंटीत पुढे झाले चित्त समाधान. ते चित्त मला ते परमानंदाची अनुभूती माझ्या जीवनात आली, ती मी सुख सांगू शकत नाही. महाराज संत संगती संत करतात काय हे सांगितलं. हो येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसास. त्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला सुख सांगता येत नाही. हो ते सुख आपल्या वाचेच्या पुढचं आहे, वाचेचा तिथं लाग लागत नाही, म्हणून त्या संतांचं संगतीतलं सुख आपल्याला सांगायला जमत नाही. महाराज नामदेवराच्या जीवनाचा विचार करायला गेला तर नामदेवराय म्हणतात बाबा माझ्या जीवनामध्ये ते सुख ते समाधान प्राप्त झाले ते संतांच्या सहवासात गेल्याच्या नंतर आहे. महाराज दुसंगामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला सुख का प्राप्त होत नाही? ते ज्याच्या ठिकाणी विवेक नाही, ज्या ठिकाणी विवेक नाही ना त्या ठिकाणी महाराज संत नाही, आणि ज्या ठिकाणी संत नाही त्या ठिकाणी विवेक नाही. चंद्र तिथे चंद्रिका शंभू तेत अंबिका संत तेत विवेका असं नाही की ज्या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी विवेक आहे, आणि विवेक या शब्दाचा अर्थ आहे विचार. ज्या ठिकाणी विचार आहेत ना त्या ठिकाणी संत आहेत, आणि ज्या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी समाधान आहे. विठ्ठला संतांच्या सहवासात गेल्याच्या नंतर सुख प्राप्त होतं. काय म्हणते महाराज? पण ते आमच्या जवळचे नाहीत, आमच्या जातीचे नाहीत, आमच्या धर्माचे नाहीत, आमच्या पंथाचे नाहीत, ते आम्हाला कसं काय सुख प्राप्त करून देतील? महाराज नामदेवराय म्हणतात त्यांच्या ठिकाणी तो आपपर भाव नाही, आपण पारिखे नाही तेथे. बाबाने भाव सांगितला होता आपण पारिखे नाही तेथे. माझ्यात आणि तुमच्यामध्ये काहीच फरक नाही. हो देखे आपुलीच प्रतीती जगची मुक्त ही त्यांची अनुभूती आहे. महाराज अवघे बोलेची आता अवघी चिंता दुरावली. हो त्या संतांच्या त्या महाराजांच्या विशेषता आहे. त्यांच्या ठिकाणी हे मी आहे ना हे माझं कोणतरी आहे हा भाव नाही, हा भाव आपल्याला असतो. विषयी विरक्त नाही दया रामकृष्ण त्यांच्या ठिकाणी तो अपपर भाव नाही. महाराज हो कसल्याही प्रकारचा महाराज जे देह तादात्म्यावर असतात त्यांच्या ठिकाणी भाव असतो. हो त्यांच्या ठिकाणी तो देह तादात्म्य नाही, त्यांचं देह तादात्म्य कधीच निवृत्त झालेलं आहे. त्या संतांची संगत मला प्राप्त झाली, आणि त्या संतांच्या संगतीतलं तुम्हाला ते सुख काय सांगू? महाराज नामदेवराय आपल्याला एक सिद्धांत सांगतात. हो आपल्याला जर ते सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, या कलियुगाचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला ते सुख प्राप्त करून घ्यायचं असेल महाराज साधूशिवाय पर्याय नाही, साधूशिवाय पर्याय नाही. त्या कलियुगाचा विचार करायचा झाला तर महाराज कली दोषे विधे राजन किंवा कली दोषाची ते मूर्ती. हो महाराज त्या कलियुगामध्ये जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर एकमेव साधन आहे ते म्हणजे संत, आणि तेच संत थोर आहेत, ते संत थोर आहेत, आणि तेच संत थोर आहेत.
साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. महाराज, या कलियुगाचा जर विचार करायला गेलं तर महाराज, या कलियुगामध्ये आपल्या उद्धाराचं एकमेव साधन आहे. उद्धारासी ठाव नाही भाग्येना, विणमुख चरणा संताची. आपण ज्या जर संतांच्या संगतीत गेलं, त्या संतांच्या चरणी लीन झालं तर आपल्याला ते सुख प्राप्त करून देतात. महाराज, नामदेवराय साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना म्हणतात. आणि ते पण कलियुगात. कलियुगात महाराज कुणीच थोर नाही, फक्त साधू सोबत. साधूला थोर का म्हटलं? कारण महाराज त्यांच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही आणि काल परिच्छेद नाही, म्हणून साधू थोर आहेत. जसं भगवान परमात्म्याच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही आणि वस्तू परिच्छेद नाही ना, तसं त्या संतांच्या ठिकाणी पण ते देश परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही आणि काल परिच्छेद नाही. तसं जैसे व्यापक आणि उदास. हो, जैसे तयाचे मानस सर्वत्र का, असं प्रकार ते भगवान परमात्म्याचं वर्णन केलं जातं. मला ते संतांचं वर्णन केलं जातं. महाराज, भगवान परमात्म्याचं वर्णन करायला गेलं तर महाराज, भगवान परमात्मा व्यापक आहे, त्यांच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही. हो,
एखादा भरपूर प्रमाणात महाराज विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला अशा प्रकारचे भगवान परमात्म्याचं व्यापकत्वाचं वर्णन केलं जातं. त्या संतांच्या ठिकाणी महाराज देश परिचित नाही. त्या संतांच्या ठिकाणी संतांचं वर्णन महाराज संत कसे संत सुद्धा व्यापक आहेत. हो तुकोबारायचं वर्णन करायचं झालं विठ्ठल विठ्ठल संतांचं व्यापकत्व आहे. हो अनुरेणू या ठोकळा तुका आकाशा एवढा. हो हे संतांचं व्यापकत्व आहे. महाराज जसं भगवान परमात्म्याच्या ठिकाणी काल परिचित नाही ना तसं संतांच्या ठिकाणी सुद्धा नाही. एके दिवशी जगद्गुरु तुकोबाराय त्या भगवान परमात्म्याच्या समोर उभं टाकताना म्हणतात देवा तुला पाहता पाहता माझा आजा गेला. तुला तुला पाहता पाहता माझा आजार गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. पैसा वाचलास देवा तू कोणतं रसायन खाल्लं नेमकं वाचलास. अरे तुला पाहता पाहता आमच्या समजे गेले ना. महाराज भगवान परमात्म्याच्या ठिकाणी काल परिचित नाही तसं महाराज साधू संतांच्या ठिकाणी सुद्धा काल परिचित नाही. जगद्गुरु तुकोबाराय कालही होते. जगद्गुरु तुकोबाराय आजही आहेत आणि जगद्गुरु तुकोबाराय उद्याही राहणार आहेत. जगद्गुरु तुकोबाराय कृतयुगात होते. जगद्गुरु तुकोबाराय त्रेतायुगात होते. जगद्गुरु तुकोबाराय द्वापार युगात होते. आणि महाराज जगद्गुरु तुकोबारायचा अवतार जगद्गुरु तुका अवतार याचा अवतार नाम याचा संप्रदाय सकळाचा येथून महाराज संतांच्या ठिकाणी काल परिचित नाही. महाराज जगत नामदेवराय तीनदा सांगतात. का सांगतात महाराज नामदेवराय तीनदा सांगतात साधू थोर जाणा साधू थोर जाणा आणि साधू थोर जाणा. महाराज एखाद्या परमार्थाची एखाद्या वस्तूची जर निश्चितता करायची झाली ना ते आपल्याला महाराज तीनदा सांगावं लागतं. आपल्या इकडे महाराज समजा शेतकरी ते आपण माल बाजारात नेतो. एखाद्या मालाची निश्चितता करण्याकरता आपण काय करतो त्या व्यापाऱ्याला बोलून ती व्यापारी काय करतात तीनदा सांगतात महाराज. एखाद्या कापसाचाच भाव जरा आता किती कापसाचा भाव चालू 10,000 रुपये कमी वाटायला हो महाराज 10,000 रुपये. ते म्हणतो 10,001 10,002 10,003 मग आता 20,000 नाही
भावाची निश्चितता झाली. तसं महाराज परमार्थाची निश्चितता करण्याकरता तीनदा सांगावं लागते. ज्ञानोबाला तीनदा सांगतात. ज्याच्या अंतकरणामध्ये विषय आहेत आणि तो महाराज तोंडानं ब्रह्मज्ञान सांगतोय ना, त्याला मी कधीच पावत नाही हे ज्ञानोबाला तीनदा सांगतात. आणि तोंड भरू का विचारा, जे अंतकरणी विषयाची थारा त्या नातुडेने धनुर्धरा त्रिशुद्धीगा, हे तुला तीनदा सांगतोय. त्या साधू संत महाराज तीनदा सांगतात. एखाद्या वस्तूची निश्चितता करण्याकरता महाराज तीनदा सांगावं लागतं. बरं साधू सांगितले थोर आहेत महाराज, ते राहतात कसे, त्याचं वागणं कसं आहे, हो ते त्यांचं महाराज आचरण कसं आहे या जगामध्ये, हेच अभंगाच्या तिसऱ्या सर्वाभूती सम शरीराचा गुणमणी कदा महाराज ते संत त्यांच्या ठिकाणी सम ते भावच नाही, ते समानतेनं वागतात. आपण समानतेची भाषा करू शकतो, आपण वागणं आपल्याच्यानं होत नाही महाराज. ते समानतेनं वागतात, तेच थोर असतात. हे महाराज पूर्ण अभंग जर त्या द्रुपदाला फिरवला ना, आपल्याला याचा सर्व निकष कळून जातो. आपल्याकडे वेळ कमी आता, म्हणून महाराज नामदेवराय म्हणतात बाबा जे साधू समानतेनं वागतात महाराज, त्यांचं आचरण सांगितलं, ते संत ते वागतात कसे हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे गाय नामा म्हणे गाय दूध प्रसार, 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 साधू निरंतर साधू निरंतर साधू
सार साधू निरंतर भरती कसा महाराज एक लौकिकातलं उदाहरण देऊन नामदेवराय म्हणतात बाबा ज्याप्रमाणे ज्या गायीचं सार सर्व त्या दुधात आहे तसं साधूचं आचरण आहे म्हणून झालेली सेवा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या चरणी जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच पूर्ण करा ज्ञानेश्वर ज्ञानराज मावळे सर्व आमच्या आई वडिलाची पुण्य आहे त्यांनी जर मला इथून गोशाळेवर टाकलं नसतं त्या संस्थेत टाकलं नसतं तर इथं उभं टाकून माझी बोलण्याची लायकी नसती मला ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये जाण्याचा योग आला आणि त्या योगामुळं मला काहीतरी हे साधू संत जसं आचरण करतात तशा प्रकारचं काहीतरी माझ्या जीवनामध्ये करण्याचा मी प्रयत्न केला माझी काहीतरी वाडवडिलांची पुण्याई असेल त्यांचं काहीतरी फळ माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं आमच्या आई वडिलांचं महाराज आमची परंपराच आहे आमच्या आजोबा नाही ना घेतला आता आमचे चुलते विना घेतात आमचं घराणं हे पारमार्थिक घराणं आहे आणि महाराज आम्हाला पाहुणे बी तसेच घेतले प्रत्येक पाहुणा आलाय सर्व महाराज नारदाच्या गाजून सर्वांना नमस्कार महाराज इथं एकानं मला परमार्थात आणलं एकानं टाळ शिकवला महाराज एकानं टिकवलं ते म्हणजे आमचे कृष्णा महाराज
त्यांच्यासाठी गडवर जातो. ते जर महाराज लॉकडाऊन मध्ये आळंदीला गेले नसते आणि जोग महाराज संस्था उघडली नसती तर मी आज या ठिकाणी नसतो. मला सर्व श्रेय या परमार्थाचं मला ज्यांनी महाराज परमार्थामध्ये टिकवलंय ना ती आमचे कृष्णा महाराज आहेत. हा कृष्ण महाराज त्यांच्यामुळे आज मी इथे परमार्थात आहे. महाराज एकाने मला आणलं, मला एकाने परमार्थात आणलं, एकाने मला शिकवलं. ते अण्णा आहे. आणलं कोण? आमच्या वडिलांनी. आणि शिकवलं अण्णाने आणि टिकवलं कृष्णा महाराजांनी. आणि महाराज सर्वांचं आचरण मी या ठिकाणी करतो. सर्व साधू संतांचं आचरण करतोय. झालेली सेवा काहीतरी चुकलं माकलं असेल एक तुमचाच पोरगा म्हणून पदरात घ्या. झालेली सेवा पुन्हा तुम्हाला सर्व साधू संत माईबापांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथेच पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल.